अभिराणी बाबा. हॅलो गाईज, कसे आहात सगळे. सो भरपूर दिवसानंतर आय थिंक महिन्यानंतर आम्ही व्लॉग शूट केलेला आहे. सो आम्ही व्लॉग्स का करत नाही, भरपूर लोकांनी प्रश्न विचारले की तुमचे व्लॉग्स येत नाही, का करत नाहीये. सो त्याचा आन्सर मी देईनच, बट त्याआधी आम्ही काल ज्या प्लेसवरती गेलो होतो त्याचं नाव आहे ग्रीन लीफ, जे ठाण्याला आहे. रेस्टॉरंट एक्वा रेस्टॉरंट आहे. खूप युनिक थीम आहे. फर्स्ट टाइम आम्ही गेलो होतो. सो तिकडचा रिव्ह्यू शेअर केलेला आहे. सो तो तुम्ही बघून घ्या. त्यानंतर मग मी शेअर करीन की आम्ही इतके दिवस व्लॉग्स का बनवत नव्हतो. डेफिनेटली ही प्लेस खूप एन्जॉईंग, एंगेजिंग आणि एंटरटेनिंग आहेच. इथे तुम्ही तुमच्या लहान मुलांबरोबर किंवा फ्रेंड्स, कलिग्स बरोबर येऊ शकतात ग्रुपमध्ये. हे तुम्ही तुमची इव्हनिंग खूप छान पद्धतीने स्पेंड करू शकतात, बिकॉज लाईव्ह म्युझिक आहे आणि म्युझिक पण खूप वेगवेगळे जॉनरचे आहे. इथली जी वाईब आहे आणि एम्बियन्स आहे तो नक्कीच तुम्हाला आवडेल. डेफिनेटली आम्हाला भरपूर आवडला. तुम्ही जर तुमच्या स्पेशल्स डेला याल, जसं की अॅनिव्हर्सरी, बर्थडे पार्टीज, तर तुम्हाला खूप छानपैकी इथे एन्जॉय करायला मिळेल. इकडची जी युनिक ॲक्वॅटिक थीम जी आहे ती बघूनच खूप असं छान आणि खूप पीसफुल वाटतं. आणि ऑफकोर्स म्युझिक पण आहे. म्युझिक बरोबरच डान्स फ्लोअर आहे, जिकडे तुम्ही डान्स करू शकता. अभिरनी तर इथे खूपच एन्जॉय केलं डान्स, आणि त्याबरोबर आम्हालाही खूप छान वाटलं. आता आम्ही मागवलेला आहे मंचाऊ सूप. 1/2 मागवलं तर आम्हाला इतका आवडला की परत रिपीट केला आम्ही. सेकंड टाइम पितोय आम्ही. आवाजाला तिथे भरपूर लाऊड आहे, त्यामुळे आमचा आवाज एवढा येणार नाही. गझल पासून ते डीजे सगळं मिक्स आहे. खूप मजा येते आणि आम्ही डान्स करतोय आमचा. खाण्यामध्ये किती झालंय. फूड वॉज ऑल्सो गुड. सो एकदा डेफिनेटली ट्राय करा.
तुम्हाला आवडली असेल. सो इथे जर तुम्हाला जायचं असेल सो प्री प्लॅन करून तुम्ही रिझर्वेशन करून जा. त्यामुळे तुम्हाला वेटिंग लाईनमध्ये वेट करावं लागणार नाही. बिकॉज इथे वेटिंग टाइम जो आहे तो ऑलमोस्ट 30 to 45 मिनिट्सचा आहे. मी विचारत होते की व्लॉगिंग का बंद केलं. सो देर आर 2 रिझन्स. नंबर 1 इज की प्रायोरिटीज थोडेसे चेंज झालेले आहेत. जसं की मी एक न्यूट्रिशनिस्ट आहे. सो मला एक वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी आली आहे. त्यात मी बिझी आहे. प्लस माझाही ब्रँड आहे नरिश विथ नम्रता. सो त्याला ग्रो करण्यामध्ये मला थोडासा वेळ द्यावा लागत आहे. सो त्यासाठी प्रायोरिटी थोडेसे चेंज झालेले आहेत. म्हणून मला वेळ मिळत नाही आहे व्लॉगिंग करायला. व्लॉगिंग केलं तरीही एडिटिंगसाठी मला तेवढासा वेळ मॅनेज करता येत नाही आहे. त्यासाठी सगळ्या गोष्टी कसे सॉर्ट करता येईल, टाईम मॅनेजमेंट कसा करता येईल, सो त्यावर वर्क करत आहे. त्यामुळे कंटिन्युअस व्लॉग आम्ही नाही करत आहोत. बट येस, आणि तुम्ही जसं बघितलं की आता अबीरकडे नाही आहे. अबीर ही लास्ट 6 मंथपासून बेबी सिटिंगला जात आहे. तिकडे तो खूप छानपणे सेटल झालेला आहे. तिथे लहान लहान मुलं आहेत, त्यांच्याबरोबर तो खेळतो. सो या दिस वॉज अवर लाईफ अपडेट. हळूहळू आम्ही व्लॉगिंग स्टार्ट करू. नॉट एव्हरी डे बट मध्ये मध्ये व्लॉग्स करू. आणि कुठे ट्रॅव्हल केलं, कुठे बाहेर गेलो, काही फंक्शन असतील, ओकेजन असतील तर विल ट्राय टू डू व्लॉगिंग. सो या, व्लॉगिंग करायला पर्सनली मला भरपूर आवडतो. बट एडिटिंग पार्ट इज देअर. सो एडिट करायला भरपूर वेळ लागतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.